शेतीशी निगडीत हा विषय आहे, शेतकऱ्यांशी निगडीत हा विषय आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे शेतीचे वर्गवारी आहे ती 3 प्रकारची आहे। एक भोगवटदार वर्ग 1, भोगवटदार वर्ग 2 आणि तिसरी इनाम वर्ग 3। भोगवटदार वर्ग 1 मध्ये काही अडचण येत नाही, ती वडिलांची जमीन आहे, पंजोबाची जमीन आजोबाच्या नावावर, आजोबाची परत वडिलांच्या, वडिलांची परत मुलाच्या परत, अशी पिढ्यानपिढ्या ही रितसर विक्री करणं, खरेदी करणं किंवा वारस नोंद करणं यामध्ये काहीच अडचण नाही। भोगवटदार 2 आणि इनाम वर्ग 3च्या बाबतीमध्ये हा विषय आहे। भोगवटदार 2 मध्ये जी शासनानं बक्षीस दिलेली जमीन आहे, म्हणजे त्यामध्ये महारवतन असेल, त्यामध्ये सुतारकी असेल, त्यामध्ये ढोरकी असेल, त्यामध्ये कुंभारकी असेल, त्यामध्ये रामोशी वतन असेल, देशपांडे वतन, कुलकर्णी वतन, पाटील वतन, देशमुख वतन किंवा अन्य अशी अनेक वतन आहेत। आणि त्या बाबतीमध्ये तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टर साहेब यांना राज्य सरकारनं अधिकार दिलेले आहेत की रिडिरेक्टरच्या 50% भरून त्यांनी त्यांना विक्री करण्यास परवानगी द्यावी आणि 1 कोटीच्या वर जर आलं तर ते परत राज्य सरकारकडे येतंय। आणि तिसरा जो विषय आहे देवस्थान इनाम वर्ग 3चा, जेव्हा पूर्वी राजे होते, राजांनी अनेक देवस्थानात जमिनी दान दिलेल्या आहेत। केवळ काही लोकांना एखादा देव पावला तर ते देवस्थानला जमिनी दान द्यायचे। आणि मग 1950 ला जो एक कायदा आला, मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, या 1950च्या कायद्यानुसार धर्मादाय आयुक्ताकडे या जमिनी नोंद झाल्या। शेतकऱ्यांना ते माहित पण नाही काय या जमिनी धर्मादायकडे पीटीआरला कशा काय गेल्या। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या धर्मादायकडे जमिनी नोंद आहेत त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे नोंद आहेत। आता लोकांची अडचण अशी झाली, 2018 ला एक शासनाने निर्णय केला की जे मूळ सदरी लोक होती, जे शेतकरी पिढ्यानपिढ्या ह्या जमिनी कसून खातायत आणि देवाची पूजा अर्चा करतायत, त्यांना इतर हक्कामध्ये टाकलं। इतर हक्कामध्ये टाकल्यामुळे त्यांना जमिनीवरती कर्ज काढता येत नाही, तिथं काही बोर मारता येत नाही, तिथं विहीर पाडता येत नाही किंवा आता त्यांना तिथं शेती पण करता येत नाही, असा एक मोठा बाका प्रसंग तयार झाला। आणि राज्यामध्ये ही काय परिस्थिती आहे, राज्यामध्ये कोकण विभागामध्ये 2048 मंदिर आहेत, नाशिकमध्ये 1925 मंदिर आहेत, पुणे विभागामध्ये 11,549 मंदिर आहेत, अमरावती विभागामध्ये 89 आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये 7,592 देवस्थानांची नोंद आहे। आणि या खातेदारांची संख्या 1,26,024, म्हणजे हे पूर्वीचे खातेदार आहेत, आता त्यांची वारस करून हे 10 लाखापर्यंत संख्या जात असेल। आणि जमीन आहे 4,20,422 एकर जमीन आहे। आणि म्हणून मी लक्षवेधीच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांच्याकडे, सरकारकडे ही मागणी केली की आपण जसं मराठवाड्यामध्ये माग जो निर्णय केला निजामकालीन ज्या जमिनी आहेत त्याच्याबद्दल कॅबिनेटमध्ये निर्णय केलेला आहे,